हे पहा भावांनो, आपण काढलेलं आहे आता तिकीट आणि चाललेलं आहे लोणावळ्याला. आपले सगळेजण कसे बसून घेतलेले तिथे सगळ्यांनी रेल्वेची वाट पाहत बसलेले. बघा ते ओम भाऊ, कार्तिक भाऊ काय म्हणतायत बघा. चाललं आपण आज लोणावळ्याला चांगलं केलं. आपल्याबरोबर आज आपले अजिंक्य भाऊ, वैभव, आम्ही चेतन भाऊ ब्लॉगर. नाही वैभव बळच उठून आणलंय झोपेतून, सकाळी येत नव्हता. पहिली ट्रेन मिस केली. पहिली ट्रेन मिस झालेली आणि मे म्हणे बळच आलेला आहे, उचलून आणलाय. पहिली ट्रेन मिस झाली हे उठलं लेट वॉकिंग आणायच्या पुढे बदाम काढून खात बसला काही सांगून साहित्याच्यामुळे तू अकराला दूध पिलं, दुधामुळे टाईप झाला तिथे पोहे कच्ची प्लेट तशी मीठ जास्त तरी पण 2 प्लेट घातल्या खायला. ओके, भेटूयात पुढे आपण रेल्वेत जाऊयात आता. जिंकला तरी नाही हे बघा भावांनो, बघू शकता किती गर्दी आहे स्टेशनवर. मळवली स्टेशन, इथून सर्व स्पॉट फिरायला आहे. कमीत कमी इथे 3 आहे. लोहगड, विसापूर ह्या बॅक साईडला, इकडच्या साईडला लेफ्टला जे बघतो तुम्ही इकडं विसापूर आहे फोर्ट आणि इकडे लोहगडचं आहे पुढं. आपण चाललो इकडे कारला केव साईडला. बरं चालेल कसं आणलंय वडीत आता हे गॉगल आता त्याला चोरलेला आहे. कुठला चोरला? मळवली स्टेशनचा गॉगल चोरला. ह्याला सांगतो पैसे देत नव्हता. नीट पहा भावांनो, गॉगल दाखवायला 100 रुपयाचा गॉगल. ती पण चोरला. साडी घातली का नाही तुला? साडी घेत होता बायकोसाठी, पण पप्पाने सांगितलं हरच काय साडी आण नको, नाही तर तुझ्या चोरलेला गॉगल आहे. चोरलेला इकडे बघ, चोरलेला गॉगल इकडे, मोबाईल इकडे नाही. एवढं लांब चालू काही कारण नसतो, तुला तर काम चालू होतं त्यामुळे आम्हाला इकडून यावं लागतंय. या साईड नाही येतो आता. हे बघा वातावरण ना दे. हे बघा काम चालू होते त्यामुळे आपण इथून आलोय. बारीक ठिकाणी रस्ता आहे चांगला, गावकऱ्यांना विचारून आलोय. ते बोलले की आहे चांगला रस्ता, जाऊ शकता तुम्ही, त्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही. आमच्याकडे टॉप स्विमर आहे आमचे ओम आणि मेमाने. हे प्रवाहाच्या उलट्या दिशेनेच होता, जोरात रफ्तारनी पोहत्यात. मेमाने तुमचं काय म्हणणं आहे? प्रवाहाच्या दिशेने तुम्ही सुद्धा उलटे रफ्तारनी पोहत्यात म्हणे. तोच रफ्तार सारखा उलटा घुसला मग.
हे भावांनो, आम्ही तिथून कसं तरी नदीतून आलेलो आहे. पुलात वाहून जाण्याचे खूप चान्सेस होते. हे पाय सगळ्यांचे भरलेले आहेत, सगळ्यांनी इथं पाय धुतलेले आहेत. आता इथं खूप ते मामा ओरडतात, तुम्ही पुलात वाहून जाता, पुलात वाहून जाताल, पुलात वाहून जाताल. पण आमच्या मित्रांनी काय ऐकलेलं नाहीये. शिंदे इथं काय करताय बा? हे बा, ते इकडे बसले, काय त्यात चालू आहे काय कळत नाही मागासपासून. तर मित्रांनो आपण बघू ते पुलं थोडे टकले होते ना, दमले होते, त्यामुळे बसलो आपण इथे. पाय भरले ते पुलावर. पाय भरल्यामुळं बसलो होतो, थकले नाहीत मुलं. ते आपण पाहू शकता, असं खूप मोठ्या पाण्याची अशी नदी आहे आणि इथंच महादेवाचं मंदिर वसलेलं आहे. हे ओम पहा, बळच चालत आलेला आहे इकडे. आणि आता आपल्याला 3 किलोमीटर बाकी आपलं कारलं ते आणि एकविराईचं मंदिर. आपल्याला असं पुढे जायचं, डोंगराला धबधबा आहे, त्या साईड आपल्याला जायचं तसं. तर जाऊया आपण. हे असं वातावरण झालंय मस्त दुखीचं पुढं. आता त्या पुढे एकविराचं हे एकविराईचं मंदिर आहे पुढं. मला काढला का नाही? राहिला अरे आता कारला केवढं चालू आहे बघू शकता. जसं हे मागचं जे दिसतंय एकविराईचं मंदिर होते, इकडे ते मंदिर. आपण इथून पायऱ्या चढून चाललोय कारला केव्सकडे. एक वाटतात इकडून पायऱ्या साईडे.
मग हे काय अशा प्रकारे आपण आता रिक्षात चाललोय शेवटचा आपलं जाण्याचा प्रवास. आणि मे म्हणजे काय म्हणते तुम्ही लई रडकून द्यायला पाहिजे पाय बोट दुखू राहिले तुमचे. अजिंक्य काय झालं अरे लई पाय दुखू राहिले म्हणजे हा पडला होता अरे धबधबे म्हणजे पडला म्हणजे हर्ष तुमचं काय म्हणणं याच्यावर. हरीश खूप पुढे जोरात तुम्ही हरीश खूप जोरात पडला होता, लय आपटला होता, लय जोरात भाऊ. आम्ही उचलला तुटला. पप्पांचं नाव काय दिलं. हे बघा कुठं घेऊन निघालाय नेमाने. चपला काढलं पायात. नेमाने अरे ते बुट म्हण पाटके पिशी ते बी घेऊन ते बुट घाल ना. कॉलेजचं नाव घालावरच म्हणतो हा इथंच घालायचं लक्ष नाही. शेवटी सास सोडत ना. शेवटी बुट घातले तर मग काय शेवट आपला इथं आता शेवट झाला आहे पुणे स्टेशन. शिवाजीनगरला आलो आपण. शिवाजीनगरला सांगते एंड ऑफ जर्नी विथ बुट बांधा आजच्या दिवशीच. तर भावांनो भेटू नक्कीच पुढचं ठिकाण लवकरच कळत. चला बाय.